तर का म्हणता बे पोट्टे आलो ना आपला आजच्या ब्लॉग घेऊन. मग सोबत्याचा कॉल आला होता, सोबती आला होता घराबाहेर गेलो. मग अडी बी आली फोनवर बोलत बोलत. मग सत्यम भाऊ घोडावाला तिथं चूल पेटवत होता, पाणी गरम करत होता आंघोळ करायसाठी. मग आला अमन, रिंकीच्या आशिक आणि घोडेवाला बी आला. मग ह्या दोघांची कोणती घुसूड चालू झाली तर माहीत नाही. रोडावर जेवण बोलत होते, का बोलत होते तर. मग आले डुप्लिकेट संतोषनं प्रभात मुरलीनं घारा घेऊन. मग तेवढंच दिसलं आम्हाला, 2 अळ्या दिसल्या पतंगी घेऊन जात होत्या. आणि तुम्हाला लग्नासाठी काही आचारी लागत असन भाजीपाला की वापनेवाला तर सांग जा, आमच्याकडे आहे अवेलेबल. मग आम्ही चिवडा बनवला, धनरपक खाल्ला. हा घेऊनच पराला होता चिवडा अर्ध्यामध्ये. मी आता आणतच नाही म्हणे. मग त्याला म्हणलं तुला बायको नाही भेटन. मग आला घेऊन. काबे म्हणे तू काही बी बोलते काबे म्हणे. मग नंतर आमच्यामध्ये आला बचपनाचे किडे चालू केले आम्ही न पा. मग आमच्यातले किडे काही संपत नव्हते. आम्ही चालू केलं आपलं चिमणी ओढ कावडं ओढ खेळणं चालू केलं. तेवढ्यात दिसले बावाजी नेत होता आपल्या घरच्या बकरीसाठी पाला. मग तेवढ्यात दिसलं जादून थोडंसं 2-4 गोष्टी सांगितल्या ना गेले. मग झाली बेवड्याची चकलस चालू. मग दिसलं घोडेवाल्याचा भाऊ आंघोळीला पाणी नेत होता. मग अडी माहीत नाही कोणाचं लग्न लावत होती तर. मग का हे दोघं लैलामध्ये बसले होते रील्स पाहत. मग तेवढं झालं भांडेवाले बाबाजी भांडे विकत होते. मग घरी गेलो तर का घरी जलेबी आणली होती. घरी बसून सगळ्यांना खाल्ली. आणि आजच्या आपला ब्लॉग इथेच थांबतो. नेक्स्ट ब्लॉगसाठी लाईक करा, फॉलो करा.